डायबिटीज नाव काढलं तरी अंगावर काटा येतो। हल्लीच्या काळामध्ये डायबिटीजचे पेशंट्स खूप जास्त वाढायला लागलेले आहेत। अचानकपणे स्ट्रेस वाढणं, कामामधला तणाव वाढणं, खाण्यापिण्याच्या वेळा टळणं, सततचं आजारपण, सततची गोळ्या औषधं, यामुळे कधी अचानक शुगर शूटअप होते हे कळत सुद्धा नाही। नेमका काय आहे डायबिटीज, त्यामुळे त्रास काय होतो, होऊ नये यासाठी काय प्रयत्न करावेत, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मी तुमचा आरोग्य मित्र डॉक्टर भूषण शाक्यवीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मेडलाईफ फाउंडेशन वेलनेस कन्सल्टन्सी मध्ये। मित्रांनो, डायबिटीज एक मेटाबॉलिझम सिंड्रोम आहे। आपण दररोज जे अन्न जेवतो त्या अन्नाचं ग्लुकोजमध्ये नेहमी रूपांतर होत असतं आणि या ग्लुकोजचा उपयोग आपल्या शरीरातल्या पेशींना ऊर्जा निर्मितीसाठी होत असतो। यामध्ये इन्शुलिनचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे। तो अशा पद्धतीने की स्वादुपिंड म्हणजेच आपल्या पॅनक्रियामधून जे इन्शुलिन तयार होत असतं ते इन्शुलिन ग्लुकोजला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं। पण जर का काही कारणांमुळे स्वादुपिंडाची ही जी काही कार्यप्रणाली आहे ती जर का डिस्टर्ब झाली तर इन्शुलिन व्यवस्थित बनू शकत नाही किंवा जे इन्शुलिन बनतं ते इतकं कॅपेबल नसतं की ते ग्लुकोजचं वहन पेशींपर्यंत करू शकतील। त्यामुळे होतं काय की हे जे ग्लुकोज आहे हे रक्तामध्ये फिरत राहतं। काही काळानंतर या ग्लुकोजचं रक्तामधलं प्रमाण जास्त वाढतं आणि एका सर्टन लिमिटच्या पुढे हे प्रमाण जर गेलं तर मात्र शुगर शूटअप झाली असं आपल्याला कळतं आणि चेकअप केल्यानंतर लक्षात येतं की डायबिटीज झाला आहे। याला डायबिटीज म्हटलं जातं। सततचा कामाचा स्ट्रेस किंवा घरचा नातेसंबंधातलाही स्ट्रेस असू शकतो किंवा अगदी पैसे, प्रॉपर्टी, कर्ज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स आपल्या आयुष्यामध्ये असतात। या प्रत्येक सिच्युएशनला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण या कंट्रोल करण्याच्या टेंडन्सीमुळे सायकोसोमॅटिक इफेक्ट होऊन आपल्या पॅनक्रियाजच्या कार्यप्रणालीवर त्याचा प्रभाव पडतो आणि पॅनक्रियाज मार्फत इन्शुलिनच्या वहनावरती सुद्धा कंट्रोल बसतो। पण ग्लुकोज जे आपल्या शरीरामध्ये असतं त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही आणि मग डायबिटीज होतो। तर मित्रांनो, डायबिटीज हा एक मेटाबॉलिझम सिंड्रोमच नव्हे तर सायकोसोमॅटिक डिसीज सुद्धा आहे। आपल्या पोटामधलं पॅनक्रियाज हे एक इमोशनल ऑर्गन आहे। म्हणजेच तुमच्या मनावर जर का स्ट्रेस आला तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा स्वादुपिंडावरती, आपल्या पॅनक्रियाजवरती होत असतो आणि स्वादुपिंडाची ही बिघडलेली कार्यप्रणाली डायबिटीजला आमंत्रण देत असते। मित्रांनो, डायबिटीज हे दोन प्रकारचे असतात। एक टाईप 1 डायबिटीज, ज्यामध्ये इन्शुलिनचे इंजेक्शन्सच घ्यावे लागतात। दररोज दिवसातून 3 वेळा ते 4 वेळा हे इंजेक्शन्स घ्यावे लागतात, कारण टाईप 1 डायबिटीजमध्ये स्वादुपिंडामार्फत इन्शुलिन हे बनतच नाहीत। आणि दुसरा प्रकार म्हणजे टाईप 2 डायबिटीज, यामध्ये गोळ्या खाऊन म्हणजेच जे काही डायबिटीजचे मेडिसिन आहेत त्या मेडिसिनच्या आधारे शुगर कंट्रोल केली जाते। पण या पद्धतीमुळे सुद्धा मित्रांनो, शुगर कंट्रोल करण्यामुळे स्वादुपिंडाची जी इन्शुलिन बनवण्याची कार्यक्षमता आहे ती सुद्धा कमी कमी होत जाते आणि नंतर टाईप 2 चा डायबिटिक पेशंट टाईप 1 मध्ये कन्वर्ट होत असतात। मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये कोरोनासारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे हजारो लाखो लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले होते। त्या मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीजचे पेशंट हे सगळ्यात जास्त होते। मित्रांनो, डायबिटीज झालेल्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा खूप वीक होत असते। ती नव्या नव्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड नाही देऊ शकत। एखाद्या वेळेला जर का शरीरामध्ये काही जखम झाली तर ती जखम भरण्यासाठी सुद्धा खूप अडचणी येत असतात। त्यामुळेच जो कोरोनासारखा संसर्ग होता, जो साथीचा रोग होता, तो डायबिटीजच्या लोकांना मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये धोकादायक ठरला होता। तसेच भविष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या विषाणूजन्य रोगांमध्ये डायबिटिक पेशंटची अवस्था मात्र खूप बिकट होऊ शकते। मित्रांनो, मेडलाईफ फाउंडेशन वेलनेस कन्सल्टन्सीचं मिशन आहे की संपूर्ण भारताला डायबिटीज पासून मुक्त करून टाकायचे आणि त्यासाठी आम्ही सादर करत आहोत डायबी फ्री हर्बल पावडर। रिलायन्स नॅचरोपॅथी सेंटर तर्फे डायबी फ्रीचा रिसर्च केला गेलेला आहे। मित्रांनो, डायबी फ्री हर्बल पावडर मध्ये 15 वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश केला गेलेला आहे, ज्यामध्ये कर्कुमा लवंगा, टर्मिनालिया चिबुला, ट्रिगोनेला फिनम ग्रिकम, टिपर निग्रम, स्वेटिया शिराटा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वनस्पतींचा या डायबी फ्री पावडरमध्ये समावेश केलेला आहे, ज्यांचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, पण
इफेक्ट इतका जबरदस्त आहे की तुम्हाला कळेलच. आतापर्यंत आम्ही ज्या वेगवेगळ्या पेशंट्सना डायबी फ्री पावडर दिलेली आहे त्यांच्याकडून आम्हाला आलेले काही रिव्ह्यूज आहे, ज्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा रिव्ह्यू असा सुद्धा आहे की दर 3 महिन्यानंतर HbA1c काउंट 0.5 ने कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजेच डायबिटीज बरा होण्याकडे वाटचाल बऱ्याच पेशंटची झालेली आहे. आता हे HbA1c काय आहे हे जरा नीट जाणून घेऊया. HbA1c ही अशा प्रकारची डायबिटिक टेस्ट आहे जी रक्तामधली 2 ते 3 महिन्यांची सरासरी शुगर मोजण्याचं काम करते. आपल्या हिमोग्लोबिन सोबत ग्लुकोज चिकटून बसणे ते किती प्रमाणामध्ये आहे हे सगळं शोधण्याचं काम HbA1c टेस्टमुळे केलं जातं. जर तुम्ही शुगर टेस्ट करायला गेलात तर HbA1cच्या टेस्टमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट्स येऊ शकतात. याची नॉर्मल रेंज म्हणजे 4% to 5.6, म्हणजे तुम्हाला डायबिटीज नाही असं तुम्ही गृहीत धरू शकता. 5.7 to 6.4 म्हणजे तुम्हाला डायबिटीज असण्याची दाट शक्यता आहे किंवा तुम्ही प्री डायबिटिक आहेत असं सुद्धा समजू शकता. आणि 6.7च्या वरती जर का ही रेंज असेल तर तुम्ही डायबिटीज पेशंट आहात असं मानले जाते. पण मित्रांनो, डायबी फ्री हर्बल पावडरमुळे दर 3 महिन्यानंतर याच HbA1c रिपोर्टमध्ये पाहिलं गेलेलं आहे की अर्ध्या टक्क्याने घसरण दिसून येते. म्हणजेच डायबिटीज बरा होण्याकडे वाटचाल सुरू होते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? डायबिटीजवरती तर कसलाच इलाज नाही, डायबिटीज आयुष्यात कधी बराच होत नाही, तो मरेपर्यंत माणसाच्या सोबत राहतो. बरोबर आहे. ॲलोपॅथीमध्ये यावरती कसलेही उपचार नाहीत, पण नॅचरोपॅथीमध्ये आयुर्वेदातले असे कितीतरी इन्ग्रेडियंट्स आहे की ज्याच्याद्वारे डायबिटीज पूर्णपणे बरा करता येतो. अगदी जर काही पेशंट असतील त्यांना नुकताच डायबिटीज झाल्याचं कळलं असेल तर अगदी 7 ते 8 महिन्यामध्ये तो डायबिटीज पूर्णपणे बरा करता येतो. आमच्याकडे असे काही केसेस आहेत. आणि जर का जुनाट डायबिटीज असेल तर तो सुद्धा 2.5 ते 3 वर्षाच्या लॉंग ड्युरेशनच्या थेरपीमध्ये पूर्णपणे बरा करता येतो. ॲलोपॅथिक औषधं काय करतात तर रक्तामधली जी ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजला न्यूट्रलाइज करायचं काम करतात. पण जे नॅचरोपॅथीची औषधं आहेत ती नैसर्गिकपणे पॅनक्रियासची ताकद वाढवून पॅनक्रियासद्वारे इन्शुलिन क्रिएट करण्याचं काम करत असतात. म्हणजेच निसर्गोपचाराच्या आधारे डायबिटीज बरा करता येतो. मित्रांनो, असं म्हणतात की भारत देश हे डायबिटीजचं कॅपिटल बनलं आहे. WHOने 2006 मध्ये असं सांगितलं होतं की संपूर्ण जगभरामध्ये डायबिटीजचे जितके पेशंट असतील एकट्या भारतामध्ये 2011 पर्यंत तितकेच पेशंट असतील. पण मित्रांनो, 2010 मध्येच भारतीयांनी ते खरं करून दाखवलं. परिस्थिती अशी झाली होती की भारतामधली संपूर्ण डायबेटिक लोकसंख्या जागतिक डायबेटिक पेशंटच्या बरोबरीची आहे. पुढे जाऊन मित्रांनो, WHOने असं सुद्धा भाकीत केलेलं आहे की येत्या 2025 पर्यंत भारतामधली 40% लोकसंख्या ही डायबेटिक असणार आहे. म्हणजेच मित्रांनो, अर्बन एरिया शहरी भागामधली 100% लोकसंख्या ही डायबिटीजने ग्रस्त असेल. मित्रांनो, अशा प्रकारची भयंकर परिस्थिती जर का टाळायची असेल तर वेळीच स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. आम्ही तुमच्या सोबत तर कायम आहोत. डायबी फ्री तुमच्या सोबत कायम आहे. त्याच्या आधारे आपल्या आसपासच्या लोकांची शुगर आणि त्यांची एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्याचं काम करा. असं पाहिलं गेलंय मित्रांनो की ज्या लोकांना नुकताच डायबिटीज डिटेक्ट झाला होता त्यांनी वर्षभरापूर्वी कंटिन्युअसली 15 दिवसांसाठी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली होती. म्हणजेच ॲलोपॅथिक औषधं काही प्रमाणामध्ये आपल्या स्वादुपिंडावरती सुद्धा परिणाम करत असतात. त्यामुळे सतत ॲलोपॅथिक मेडिसिनचा वापर करत असाल तर डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. काही आकडेवारींचा सुद्धा विचार करूया. 2020 पर्यंत इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनने काही आकडे जारी केलेले आहेत. ते अशा प्रकारचे: संपूर्ण जगभरामध्ये 46 कोटींपेक्षाही जास्त डायबिटीज पेशंट आहेत आजच्या घडीनुसार. त्यापैकी आशियाई खंडामध्ये जवळपास 9 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहे आणि त्या 9 कोटींपैकी एकट्या भारतामध्ये 7.25 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. मित्रांनो, येणारा काळ हा खूप जास्त बिकट असेल. त्यात पूर्वीच त्याचं जर का नियोजन केलं आणि त्यासाठी व्यवस्थितपणे तयारी केली तर मात्र बऱ्याच अंशी होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. आम्ही तर पूर्णपणे मिशन घेतलेलं आहे की भारताला डायबिटीजपासून पूर्णपणे मुक्त करायचं. त्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत किती आहात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. डायबी फ्री प्रमाणेच आमचे आणखीनही वेगवेगळे नॅचरोपॅथिक औषधं आहे. वेळोवेळी आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू.
त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. सुदृढ आणि निरोगी स्वास्थ्यासाठी मेडलाईफ फाउंडेशन हे चॅनल सबस्क्राईब करा, त्यासमोर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवनवीन आरोग्यविषयी माहिती मिळवा, आणि तेही अगदी फ्री. आजच्या पुरतं इतकेच मित्रांनो. तोपर्यंत ध्येयवादी रहा, आशावादी रहा, स्वास्थ्य रहा, आनंदी रहा, हसत रहा. धन्यवाद.